अरे कुठे आहे? अहो ही काय आतमध्ये गेलाय. अहो एवढा मोठा आहे मामी. लय मोठा. थांबा की दुसरा पण हात पुढं करतोय की मी. एवढा मोठा. बया माझं बचत गटाचं सामान समजा आतमध्येच आहे. अयो मामी मी बघतो जरा. अरे तू कुठं तू बस. म्हणजे नव्या नवऱ्यानं असं भरल्या ताटावरनं उठायचं नसतं ना. हे असं काही नसते गप. ए तसंच असतंय. अरे गप रे. अरे ही बरं दिसल का असं. मी ऐकती मी कशालाय. मी करतो त्या उंदराला हँडलिंग. तुला काय नाही जमायचं गपच जरा. ए तुला माहित आहे ना माझ्या जवळ किती कॉन्फिडन्स आहे ती. जिजे सांग जरा याला. आजा जाऊ दे तू बघतो न का गप जेवा तुम्ही. राहुल्या जा बाबा पकड लवकर त्या उंदराला. हा ठीक काय चाललोय की मी. आस्क्या पिशवी घेऊन ये रे. राहुल्या तू आशक्या कसं काय पटाक दिशी. हा ह्यो फास्ट आहे ना उंदीर पकडण्यात म्हणून. आणि अशोक पिशवीत काय रे. ते हा उंदीर पकडण्याचं मशीन आहे मशीन. ए बाबा जा पकड लवकर ते उंदीर. ए धापण्या चल आपण उंदीर पकडूया. उंदीर हा उंदीरच की. हो चल. अरे पण राहुल्या आश्क्या आता काय बोलू नको न थोबड फोडीन. म्हणजे दंगा केला तर उंदीर पळून जाईल ना. एक शब्द सुद्धा बोलू नको. चल. काय चाललेलं असतंय राहुल्याचं त्याचं त्यालाच माहित. असू दे काहीतरी करतो न का तुम्ही जेवा. हे रावल्याच्या डोक्यात काय तर शिजते. ढापण्या पुढं पुढं तुला कोणी बोलायला सांगितले रे. अरे राहुल्या आपण काय उंदर पकडायला आलोय वेळेला का. अरे नाही अरे खोट बोलायचं असतंय. आपल्याला काम पत्ते करायचंय का नाही तर येऊन. म्हणजे कुणाला कळू नये म्हणून खोटं बोललास होय. येस दॅट इज द मुद्दा. बघ आजची आज लग्नानंतरची पहिली रात्र आहे आणि ती रात्र त्याच्या आयुष्यभर लक्षात राहिली पाहिजे असं आपण करायचं. यस काय मत लक्षात राहील बघ. हे ढापण्या तुझं थोबाड जरा कमी आणि हात जरा जास्त हलव. तिकडे घे पिशवी. एक दोन तीन चार पाच. बघ टापण्या रात्री 12 वाजून झाल्यानंतर मी एक एक मिनिटावर अलाराम लावल्यात. अशा जागी लपू की आज या रातभर हुडकून हुडकून दमला पाहिजे. काय हा झालं का पत्ते. आता बघ ऐन टायमिंगला मोबाईल कसं टन्ना वाजतात. कंडरात मोबाईलची रिंग वाजून वाजून बंद करण्यात जाते का नाही बघ आजीची. राहुल्या नका मानाय पाहिजे तुला. मग ढापण्या काय
डबा. कुठला? कुठला काय कुठला? पिशवीत आहे तो दिक्की कुठला? ह्यो कसला रे डबा? 500% कलर. म्हणजे अरे म्हणजे आता ह्यो कलर टाकायचा बेडवर, म्हणजे आज सकाळी रंगूनच बाहेर निघतोय. त्यात टाकायची चकमक, हे म्हणजे आठवडाभर आज्याच्या अंगाची चकमकच निघत नाही. मग कसं दिसतोय बघ आठवडाभर. पण राहुल्या, ह्यो जर कलर आपण बेडवर टाकला तर त्यांना दिसणार केला का लगेच? ए ढापण्या, तू काय डोक्यावर पडलास काय र? अरे इथला बल्बच काढून घ्यायचा, म्हणजे सगळा अंधारच होतोय, काहीच दिसत नाही. राहुल्या, तुला डोकं आहे की? मग ए ढापण्या, पुढे पुढं काय लय बोलतोयस? माझ्या पुढे पुढे लय बोलायचं नाही काय? बर ऐक, आता कलर कुठं कुठं टाकायचा ते बघू. हा डबा. अयो काय चाललंय? हे नाही काय नाही. हे बघ रावल्या, आधीच सांगते, माझ्या खोलीत असलं सगळं चालायचं नाही हा? अगं मी आज्याची फक्त गंमत करत होतो बस. फक्त आजाची का माझी बी? नाही 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 नाही, खरंच तुझी नाही, फक्त आज्याची करत होतो. काय बोलू नको, ना त्या फेडरेशन अध्यक्षाला कळलं ना तर उगाच कालवा करत बसते. मी फक्त या आज्याच्या साईटलाच कलर टाकणार होतो, शपथ. अगं फक्त आजाचीच गंमत करायची आहे ना? मग मी सांगते ती नीट ऐक. वा शीतल, अगं आजपर्यंत मला असं वाटत होतं की मीच लय ब्रिलियंट आहे, पण अगं तू माझ्यापेक्षा ब्रिलियंट आहेस की. अ? 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 पकडलं का रे उंदीर? नाही ना. अरे पण तू तर त्या अशोकला घेऊन गेला होतास की, आणि तो बी कुठं बाहेर पळत गेला काय माहित? हा त्याच काय झालं, उंदीर पकडणारच होतो तोवर तो खिडकीतनं बाहेर पळून गेला, आणि हा म्हणून आशक्या पण बाहेर पळत गेला.